नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता प्रिया महिपतला आणि नागराजला भेटायला जात असते, तेव्हा आता त्या ठिकाणी हॉलमध्ये आता पूर्ण आई आणि कल्पना बसलेले असतात। तर आता प्रिया त्यांच्या देखतच ते समोरून जात असते, तेव्हा आता कल्पना म्हणते, प्रिया कुठे बाहेर जाते आहे का? तेव्हा आता प्रिया उलट उत्तर देऊन म्हणते, हो बॅगेला ऊन दाखवायला चालली आहे, अशी रागातच म्हणते। आणि परत म्हणते की हो का, काही काम आहे का? तुम्हाला किती वेळा सांगितलं की कोणी बाहेर जात असताना असं टोकायचं नाही, अशी रागात म्हटल्यावर आता पूर्णाई म्हणते, प्रिया काय चाललंय हे, काय बोलते, तुला तरी समजतंय का तुझं? तेव्हा आता प्रिया लगेच विषय चेंज करते आणि म्हणते, अरे यार माती खाल्ली मी, असं मनातल्या मनात म्हणून ती म्हणते की अगं काही नाही, असंच मुद्दाम नाटक केलं मी, असेच मस्करी केली मी, असं म्हणून ती टाळते। तेव्हा आता कल्पना म्हणते, अगं मी तुला व्यवस्थित विचारत होती ना कुठे चालली म्हणून? तेव्हा आता प्रिया म्हणते, कुठे जाणार आहे आई, मी माझ्या मैत्रिणीला भेटायला, नाही तर बाबांच्याच घरी जाणार आहे, दुसरं कुठे जाणार आहे मी भेटायला आणि फिरायला, रिकामी तर नाही आहे ना मी हिंडायला। असं बोलताच आता कल्पनाला आणि पूर्णाईला खूप वाईट वाटतं, कारण पूर्णाई म्हणतात की आपल्या घरातली आजपर्यंत अशी एकही सून अशी बोललेली नाही आणि वागलेली नाही आहे। त्यांना सायलीची आठवण येते, सायलीची आठवण होते की सायली आपल्या घर परकी असून सुद्धा ती कशी वागते, कशी बोलते, प्रत्येकाला मान सन्मान करते। तर आता प्रिया म्हणते, जाऊ का मी, झालं का तुमचं? तसं म्हटल्यावर आता कल्पना आणि पूर्णाई काहीच बोलत नाही, त्या दोघी एकमेकांकडे बघत असतात। तर प्रिया आता रागारागात तिथून निघून जाते। तर त्या कल्पनाला आणि पूर्णाईला प्रियाचं वागणं कळतच नसतं की प्रिया अशी काय वागते आहे, तिला समजत नाही का की सुभेदारांच्या घरी असं चालत नाही वगैरे, आधी तर चांगली वागायची आणि आता काय झालं, आता काय अशी वागते ही? कल्पनालाही खूप वाईट वाटलेलं असतं। तर कल्पनाचं आणि प्रियाचं पण म्हणतं पूर्णाईला वाईट वाटलेलं असतं की प्रिया खूप चुकीचं वागते आहे, मोठ्यांचा मान पान सोडून उद्धट बोलते आहे, कोणाची काहीच ठेवत नाही, असं आता पूर्णाई आणि कल्पना विचार करत असतात। अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।